ठाणे महानगरपालिकेची नाले सफाई कागदावरच असल्याचं दिसतंय, कारण या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचा 90% नाले सफाईचा दावा फेल ठरल्याचं दिसतंय। दृश्य आपण बघू शकतोय, कळव्यातील फुलेनगर परिसरातली नाल्याची दुर्दशा झाल्याचं दिसतंय। फुलेनगरमध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर पाणी तुंबण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते। एकीकडे पाऊस पडतोय तर दुसरीकडे पालिकेकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाई केल्याचा जो दावा केला जातोय, 90% नाले सफाई केल्याचा दावा जो करण्यात आला होता तो मात्र फोल ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। कारण हा नाला जो आहे त्याची दुर्दशा आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय आणि स्थानिक महिला रहिवासी यावरून संताप व्यक्त करताना दिसतायत। याच्यामध्ये प्रचंड कचरा भरलेला आहे, सफाई अजिबात झालेली दिसत नाहीये। कळव्याच्या फुलेनगर मधला हा नाला आहे आणि जर इथे मोठा पाऊस पडला पावसाळ्यामध्ये तर नेमकं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण त्या अशा पावसामध्ये हा नाला तुंबण्याची आणि हे पाणी रहिवासी जे आहेत आजूबाजूचे त्यांच्या घरामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। पावसाच्या समोर आलं का गटरी काढायला येतात आणि इरी टायमाला कोण विचारत नाही। साफसफाई झाडूवाले येत नाही तर साफसफाई होत नाही। प्रशासनाला काय मागणी कराल? आम्हाला साफसफाई गटर महिन्याच्या महिन्याला काढायचं गटर येऊन। पालिका तर असं म्हणते की 90% नाल्याची सफाई आमच्या इकडे येतच नाही, तर गल्लीत येत नाही, तर आमच्या येतच नाही। तर दरवर्षी ह्या नालेसफाईच्या कामामध्ये प्रत्येक वर्षी हलगर्जीपणा होतो, त्यामुळे गोरगरीब नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। लोकांच्या घरात पाणी जातं, दुर्गंधी होते, रोगराई पसरते, लोकांना बऱ्याचशा अशा समस्यांना सामोरे जावं लागतं। ही प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालून नालेसफाई त्वरित ताबडतोबरित्या करून घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।